लोकसभा निवडणुकीतल्या निकालानंतर सत्ताधारी महायुतीतले लोकप्रतिनिधी जागे झालेत। कोणत्याच मुद्द्यावरनं विधानसभा निवडणुकीमध्ये त्रास होऊ नये असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठाच्या मार्गाला लोकप्रतिनिधीच विरोध करत होते। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, थेट गोवा या भागातल्या विविध जिल्ह्यात शक्तीपीठ मार्गासाठी काम सुरू होतं, मात्र त्याला शेतकऱ्यांचाही विरोध आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाच्या भूसंपादनाला स्थगिती दिली आणि त्यामुळे एकीकडे काही महत्त्वाचे आणि ड्रीम प्रोजेक्ट आहेत जिथे लोकप्रतिनिधीच विरोध करतायत। अधिक या संदर्भात बोलणार आहोत। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, आपण बघतोय काही ड्रीम प्रोजेक्ट आहेत आणि भाजपचे सुद्धा काही ड्रीम प्रोजेक्ट आहेत ज्याला कात्री लावावी लागते किंवा तात्पुरत्या स्वरूपात ते स्थगित करावे लागतात। काय या मागची नेमकी कारण आहेत? त्याचं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं डिबॅटल आणि त्यानंतर मग आता प्रत्येकाला असं वाटतं की विधानसभा निवडणूक 4-5 महिन्याच्या तोंडावर आहे, तर कुठल्याही कारणामुळे आपला मतदार हा नाराज नाही झाला पाहिजे। आता जो हा शक्तीपीठ आहे, जवळपास 82,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। समृद्धीपेक्षाही मोठा महामार्ग आहे। नागपूर म्हणजे विदर्भातले बहुतेक सगळे जिल्हे, मराठवाड्यातले सगळे जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले बहुतेक जिल्हे आणि गोव्यापर्यंत हा महामार्ग जाणार आहे। शक्तीपीठ म्हणजे जे तीर्थस्थळ आहेत त्यांना जोडत जोडत हा महामार्ग पुढे जाणार होता, पण त्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, भारतीय जनता पार्टीचे 2 नेते घाटगे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंडलिक यांनी विरोध सुरू केला आहे आणि त्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकल्पाच्या भूसंपादनाला लगोलग स्थगिती दिली। दुसरीकडे बुधवारी मंत्रालयामध्ये एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, विशेषतः सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे नाशिक हा जो हायस्पीड ट्रेनचा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल काही आक्षेप घेतले। तिथेही काळ्याभोर जमिनी ज्या आहेत भूसंपादित होणार आहेत आणि तिथे असलेल्या औद्योगिक प्रकल्पासाठी पण भूसंपादन होणार आहे, तर त्यालाही विरोध दर्शवला आणि लगोलग अजित पवार यांनी सांगितले की तुर्तास्थळी यासाठीचे जे भूसंपादन आहे ते थांबवा, म्हणजे महामार्ग जो नवीन होणार आहे त्याला जोडूनच हाय स्पीड ट्रेन करता येईल का त्याची चाचपणी करा। आता या सगळ्याची गोळाबेरीज अशी आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणालाच फटका बसू नये या दृष्टीनं जे महत्वाचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत त्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती मिळते आहे। कुणी म्हणेल की हे स्थगिती सरकार बनतं की काय येणाऱ्या काही महिन्यामध्ये, सगळीकडेच लोकप्रतिनिधींचा विरोध वाढत चाललाय। बरोबर, अगदी। आणि असाच प्रकार जो आहे तो राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात सुरू आहे, कारण मोदी सरकारच्या पण अजेंड्यावर असलेले अनेक विषय जे आहेत ते बासनात गुंडाळण्याची वेळ आल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी।